नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 28 जुलै आपण आलो पिंपळगाव वसवता कांदा मार्केटला। दोन्ही शेड पॅक होते। ग्राउंड वरती मोजून 4 लाईनी ट्रॅक्टरचे। टोटल आवक आज वाढली थोडीशी, 450-500 मध्ये आज टोटल आवक होती मित्रांनो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार होतो पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओ मध्ये एक नंबर गोल्टी काचक्यांचा बाजारभाव सांगेल असतो आपण। आज सोमवार आहे, बघू काय बाजारभाव निघतं, बाजारभाव सुधारला आहे का नाही, काही वाढ झाली का, तर आपल्याला व्हिडिओ बघून कळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आणि थोडाफार तर बदल वाटलाच आहे व्हिडिओमध्ये भावामध्ये, तर बघू काय बाजारभाव निघले। बाजारभावामध्ये थोडा बदल आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया मित्रांनो। शनिवारचा बाजारभाव जाणून घेऊ। शनिवारी बाजारभाव होता 100 ते 800 पर्यंत एक नंबर कांदा कमीत कमी बाजारभाव होता। आणि 800चे वरती मित्रांनो 1200-1300 पर्यंत सरासरी बाजारभाव होता। आणि 1400-1500च्या पुढं 1819 पर्यंत हायेस्ट बाजारभाव निघाला होता मित्रांनो। आणि गोल्टी आपण बघितली ती 100 ते 400-500 पर्यंत कमीत कमी बाजारभाव होता। 800 ते 900 पर्यंत सरासरी होता। आणि 1100-1200 मित्रांनो हायेस्ट निघाली होती गोल्टीमध्ये। तर आज बघू काय बाजारभाव निघतं। आज थोडा बदल वाटलाय बाजारभावामध्ये, तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। लिलाव चालू झालाय रोजप्रमाणे। आपण पहिले ट्रॅक्टरचा बाजारभाव बघू, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव राहणार आहे। पहिलाच नग बघतो आपण, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1127 1127 निघाले बाजारभाव, बघू शकतो मी 1127 रुपीज। कुठले आपण? सोनजाम। बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, सोनजामचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेला? 675 खाते, बघू शकतो 675 रुपीज। कुठले हो? बरं, पिंपळगाव। पुढं बघू, बघू शकतो तुम्ही क्वालिटी। काय भाव गेला? 1111 4 1K। ठीक आहे, कुठले आपण? कोराटे 1111 रुपीज। पुढं बघू, बघू शकतो तुम्ही गोल्टी मित्रांनो। काय भाव गेली? 800 रुपये। कुठले आपण? पिंपळगाव 800 रुपये जाईल, 800 रुपीज। ठीक आहे, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1200 रुपये 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव वसंत। बियाणं कोणतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी। ठीक आहे, पुढं बघू, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं गणेशराव? 1480 1480 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। बियाणं कोणतं त्याचं? बरं, ठीक आहे। आणि खात काय भाव गेली? ती कोणाची? टँग आहे का? ठीक आहे, पुढं बघू खात काय भाव गेली? 400 रुपये जायले, 400 रुपीज। ठीक आहे, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1260 1260 रुपीज। कुठले आपण? पिंपळस। आणि बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं। ठीक, पिंपळस। कुठं बघू काय भाव गेलं? बघू शकतो क्वालिटी मित्रांनो। काय भाव गेलो? 1230 रुपये 1230 रुपीज। कुठले आपण? आंबेवणी जवळकेवणी। बियाणं कोणतं होतं त्याचं? 2000 रुपये कांदा जायला होता, आता 1230 गेला। अच्छा, ठीक, 1230 1230 रुपीज। पुढे बघू काय भाव गेलं? 1346 1346 रुपीज। कुठला आहे कांदा? जवळकेवणी। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, 1346 मित्रांनो, बघू शकतो जवळकेवणी। पुढे बघू बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं। ठीक आहे, ठीक। पुढे बघू काय भाव गेलो? 1000 रुपये 1012 जाईल, 1012 रुपीज। कुठले आपण? बरं, ठीक। पुढे बघू, बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1400 रुपये 1400 रुपीज। बघू शकतो मी मीडियम गोल्ट आहे मित्रांनो, 1400 रुपये। कुठला आहे कांदा? बापखेळ। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती 1400 रुपये। ठीक, पुढे बघू, बघू शकतो तुम्ही क्वालिटी। एक नंबर कांदा आहे मित्रांनो, मीडियम साईजमध्ये एक साईज माल आहे। बघू शकतो तुम्ही 1500 किती जाईल? 1591 1591 रुपीज। कुठले आपण? बापखेडा। बघू शकतो क्वालिटी कांद्याची मित्रांनो।
मीडियम साईज मध्ये एक साईज माल आहे कांद्याची. बापखेड्याचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? भीमाशक्तीचं बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकून क्वालिटी कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा. आपण काय भाव गेलाय? 1570. बघू शकतो मी 1570 जायले 1570 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. 1570 रुपीज जायली. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. प्रसादचं बियाणं आहे मित्रांनो. पुढं बघू शकतो क्वालिटी 1171 जायली. कुठला आहे कांदा? वणीचा. बियाणं कोणतं त्याचं? का घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 1171 1171 रुपये. पुढं बघू काय भाव गेलं? 1200 फक्त. ठीक आहे. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? आयरगाव. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. आयरगाव. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1361 जाईल. 1361 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. मुरगनवाडीचा कांदा आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 1130. 1130 जाईल. 1330 रुपीज. कुठले आपण? पिंपळगाव. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? काय भाव गेलं? किती गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. 1300 रुपये गाजरवाडीचा कांदा आहे मित्रांनो. पुढे बघू मित्रांनो. पहिल्या लाईन पासून सुरुवात केली आपण. बघू शकतो मी पिकअपच्या लाईनला आलोय. काय भाव गेलं? 450 रुपये खाते. बघू शकतो तुम्ही. 450 रुपीज. कुठले दादा? 400. बरं ठीक आहे. काय भाव गेलं? 1181 जायले. बघू शकतो तुम्ही. 1181 1181 रुपीज. कुठले? 1 रुपये. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. 1 रुपयाचा कांदा आहे. 1181 जायले. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1152 जायले. 1152 रुपीज. कुठले दादा? बहादूर. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1250 रुपये जायले. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 1250 रुपीज. कुठले आपण? रवळस पिंपरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. रवळस पिंपरी. ठीक आहे. काय भाव गेलं गोल्टा? 825. 825 जाईल. बघू शकतो तुम्ही. सुपर गोल्टा आपण 825 जाईल. 825 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरा. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1240 रुपये जाईल. 1240 रुपीज. कुठले आपण? धन्यवाद. असं सपोर्ट राहू द्या. कुठलं आहे? दीक्षी. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरा. ठीक आहे. दीक्षीचा कांदा आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये. कम्प्लीट का? 1200 रुपीज. 1200 रुपये. कुठला आहे कांदा? हां रेडगाव. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. रेडगावचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला? 1200 रुपये. कुठला आहे कांदा? उर्दूळ. अच्छा. 1200 रुपये. 1200 रुपीज. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ओके. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? काय 1300 काय 1291. 1291. 1291 रुपीज. कुठले हो? मुल्लेर. अच्छा. मुल्लेरचा कांदा आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? सोनालीचं बियाणं आहे ना. मुल्लेरचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. काय भाव गेलं? 1091. 1091 रुपीज. कुठले दादा? वडळी नजीक. ठीक आहे. 1091. 1091 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1380. 1380 रुपीज. कुठले आपण? आंबेवणी. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. आंबेवणीचा कांदा. ठीक आहे. पुढं बघ काय भाव गेला? 1380 रुपये झाले. मीडियम साईज कांदा आहे. 1380 रुपीज. कुठले दादा? रानवड. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. रानवडचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठले आपण? अच्छा. सिन्नर. आणि बियाणं कोणतं त्याचं?
येल्लोवरचं बियाणं आहे, ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं. 1300 रुपये. 1300 जायले 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा. बरसूल. आणि बियाणं कोणतं होतं याचं. घरगुती बियाणं आहे, ठीक आहे. आमच्या 1300. 1400 रुपये. कुठला आहे कांदा. गंगापूर. बियाणं कोणतं होतं याचं. येल्लोवरचं बियाणं आहे. 1400 रुपये जाईल. गंगापूरचा कांदा आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज कांदा आहे. 1400 रुपये. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1180. 1180 रुपीज. 1180 रुपये. कुठला आहे कांदा. कळवणचा कांदा आहे, ठीक आहे. 1180. पुढं बघू बघू शकतो तुम्ही. मीडियम गोल्टा मिक्स आहे. काय भाव गेला. 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठले. त्र्यंबक. पुढं नाशिक त्र्यंबक. अच्छा. बियाणं कोणतं त्याचं. प्रशांतचं बियाणं आहे, ठीक. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1370. कुठला आहे कांदा. खैरवाडी. बियाणं कोणतं त्याचं. घरगुती बियाणं आहे. 1370 जाईल. परवाच्या दिवशी 1500 गेला होता आणि आज 1370 गेलंय आहे ना. म्हणजे शनिवारी आहे ना. अच्छा, ठीक. ओके. पुढं बघू नाही बघू शकतो तुम्ही. गोल्टी आहे. 850 रुपये ना. 862. बघू शकतो तुम्ही. 862 रुपये जाईल. 862 रुपीज. 862. बरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं. येल्लोरा. कुठला आहे कांदा. खानगाव. 862. 862 रुपीज. खानगाव. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा. वडा इनाजी. बियाणं कोणतं होतं याचं. घरगुती बियाणं आहे. वडा इनाजी, ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1475. 1475 रुपीज. कुठला आहे कांदा. वनसगाव. बियाणं कोणतं होतं याचं. येल्लोवरचं बियाणं आहे. वनसगावचा कांदा आहे. 1475. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं. 1171. कुठला आहे कांदा. बरं. 1171. 1171 रुपीज. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो. 1280. कुठला आहे कांदा. कारसूळ. 1280. 1280 रुपीज. बियाणं कोणतं होतं. ओम गायत्री ना, ठीक आहे. ओम गायत्रीचं कांदा. पुढं बघू